काय केलं त्या बाईनं? देराचा बापा करून लोपलाड, देराचा बापा करून लोपलाड, आणि मुलाचा रका करून सांभाळ, आईचे प्रेम देऊन तात्काळ न वागवे त्या, न वागवे त्या लगीरची, वागवे त्या, वागवे त्या लगीरची, वागवे त्या, वागवे त्या लगीरची, वागवे त्या, वागवे त्या लगीरची. तो तिच्याशिवाय राहेना, तिच्या अंगावरचा झाला, तिने आपल्या अंगावरचा केला. तो तिच्याशिवाय राहेना आणि कुठे जायना, तो आणि कधी जेवेना, सोडून तिला, सोडून तिला गेली, त्यांचा काही पत्ताच नाही. आता कामधंदे करीत होती, झाडझुड केली, आता दिसत होती. मी काय करू? मामाजीने माझ्यावर जिम्मेदारी जबाबदारी सोपवून दिली की माझ्या दिनच सावरकरकडून आईची माया दे, एक मुलासारखं सांभाळायचं, आणि मी करतच आहे. पण हे गेली ड्युटीवर, तर मी एकटी ते कुठे भुलून गेले. तलावात बिजले पडू गेले तर मी कशी करे? कुठे शोधू यांना? आमचे दिनेश दिसले कधी तुला? नाही दिसले? तुम्हाला दिसले का काका? डोंगरे साहेब तुम्हाला दिसले? कुठे बाबा? कुठे गेले होते? कुठे गेले होते तुम्ही? कुठे गेले होते? ग्राउंडवर. ग्राउंडवर गेले होते. कशाला? म्हणजे तुमचे मित्र आहे? तो आधी तोंडातून बोट काढा, तो आधी तोंडातून बोट काढा. हा मित्र हो का? तुमचे असेच मित्र असल्यार गिल्ली गांडू, बिटी गांडू वाले, नाही का? मी चालली घर सोडून जा. आई ना, मग आईच ऐकणार ना? हे बघा, तुम्ही बिडी म्हणत होते, तर तुम्ही बिडी पिताय? बिडी खरला, तंबाखू हो, तंबाखू. हे बघा, ह्या घाणेरडी सवय आहे, ह्या शरीराला आतून खाऊन टाकतात. ऐकलं ना? आतपासून नाही खाणार ना? तुम्ही जर माझं ऐकले ना, तुम्हाला मी छान छान नवीन कपडे घेऊन देईन. नवीन कपडे? हो, गोड गोड खायला देईन. नाही, गोड नाही खाऊ. गोड नाही खाऊ. गोड खाल्ल्याने हारू येते. छान छान गाणे म्हणून मी झोपेन तुम्हाला. वहिनी आहे तुमची खाली, वहिनी आहे तुमची खाली, तुम्हा समजीन मी मोला करी, तुम्हा समजीन मी मोला करी. तुम्हा
जेवण झालं का? आईनं जेवण दिलं? चालून दिलं? आंघोळ पाणी झाली? काही मारलं की का? काय खोटं नको बोलू. तुला काही त्रास झाला असेल तर मला सांग. काय करा? हा चालून कोण का जेवला? हा झोपला होता. आता एक काम कर, आता जा तू खेळाले, ग्राउंडवर खेळाले. ग्राउंडवर हो हो त्या तिला हा पहिला दिवस चांगला गेला, पण घरी पहिला दिवस त्याला दुसरा दिसून राहिला. माझा दिवस इतका आनंदात गेला ना. हा समजवता इतका वेळ निघून गेलाय. आज खूपच आनंद आलाय बघा. हो मी एका पाहूनच राहिलो ना. प्रेमाची कॅसेट लागली होती घरी. प्रेमाची कॅसेट? हो. तुम्ही का हा मला एक सांग, माझा भाऊ किती वर्षाचा आहे? 18 वर्षाचे. 18 वर्षाचा. बरोबर बोलले. तर लाड कोण्या माणसाचा केला जाते? वर्षा 2 वर्षाचं पोरगं राहिलं ते पोरच घेते, त्याला गाणे गाते, झोपते. आता मा भाऊ 18 वर्षाचा जवान, त्याला पोरच घेऊन राहिली, झोपवून राहिली. ह्या लाडावे याला म्हणते प्रेम. काय निर्लज्ज कुठले? तुम्ही माझ्यावर संशय घेताय? मी जे बोलतो डोळ्याला पाहिलं म्हणून राहिलो. इतके वर्ष तुम्ही भावासोबत राहिलीत मिळून. तुम्हाला माहिती आहे किती नादाच स्वभाव आहे त्यांचा म्हणून. हो ना, मान्य आहे गोष्टी बोलत. एका लहान मुलाची त्यांची बुद्धी आहे. हो मामाजींनी सांगितल्याप्रमाणे मी आईची माया देत होती.
माझ्यापासून दूर जायला नको, ती घरी राहावी म्हणून. आणि तुम्ही बरोबर आहे ना, तू त्याला जेवण दे, आंघोळीला पाणी दे, चालेल. पण अंगावर घेऊन लाड करून आली, ह्या लाड नाही होय. असं तर माझ्या संसाराची होडी होऊन जाईल. तू करून राहिली, मी जेवण राहील. आवाज बांध, मी जेवढं बोलतो तेवढा ऐक. मी स्वतः पाहिलं तर भोकणं नाही हो. हे असं प्रकरण मागणी नाही पाहिजे, याच्यावर त्यावरच नाही. प्रफुल्लच्या मनात वाढला शंकर, प्रफुल्लच्या मनात वाढला शंकर, माझ्या भावाची एवढं प्रेम फक्त, बायकोला बोलतो चक्क, माझ्या घरी होणारी, माझ्या घरी लागली आला, माझ्या घरी होणारी, माझ्या घरी लागली आला, असे मा घरी टाकणार नाही बिलकुल. आणि हे चाड्यामध्ये जमणार नाही. हे असं चालणार नाही, हे असं चालणार नाही. अरे तू काय आहेस बाई, आम करशील काही, माझ्या गाडी नाही, माझ्या गाडी बदल नाही मला, 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 माझ्या गाडी नाही, माझ्या गाडी बदल नाही तुला समजायला पाहिजे. सिक्की समजली आहेस ना, चांगली आहे. शिला तू आय गाईची जात, शिला तू आय गाईची जात, लावू नको येळ प्रेमात नात, या विश्वासात होते विश्वघात, माझ्या नारी, माझ्या नारी बिगर होणार, माझ्या नारी, माझ्या नारी बिगर होणार, हे संस्कार नाही बाळगल्यांना शिकवलं मला. संसाराची करतील होडी, संसाराची करतील होडी,